नमस्कार मित्रांनो, मी आहे अतुल नगरकर आणि सेट परीक्षा जी 2023मध्ये मार्चमध्ये झाली होती त्याचा पहिला पेपर जो आहे त्याचा जो सेट ए आहे आणि त्याच्यातील सगळ्यात महत्त्वाचं युनिट जे आहे जे तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळवून देऊ शकतं. म्हणजे काय, सेट परीक्षेमध्ये 10 युनिटपैकी पहिला युनिट जो आहे त्याचं नाव आहे टीचिंग ॲप्टी. त्याचं नाव काय आहे? टीचिंग ॲप्टी. तर या युनिटमधील मार्च 2023ची जी परीक्षा झाली होती त्यातला पेपर 1 जो आहे त्यातील 5 प्रश्न आपण आज पाहणार आहोत. प्रश्न पाहत असताना आपण प्रामुख्यानं हे पाहणार आहे की प्रश्नाचे करेक्ट उत्तर कुठलं आहे आणि ते उत्तर देत असताना आपण काय प्रकारचं लॉजिक लावतो. आता प्रश्न बघा. प्रश्न आहे, शिक्षक टिंबटिंब स्तराच्या अध्यापनामध्ये समस्या निराकरण पद्धती वापरतात. प्रॉब्लेम सॉल्विंग मेथड्स आर यूज्ड बाय द टीचर इन डॅश डॅश लेवल ऑफ टीचिंग. आणि पर्याय आहेत स्मरण, आकलन, विमर्शी आणि मूलभूत. मेमरी, अंडरस्टँडिंग, रिफ्लेक्टिव्ह आणि बेसिक. याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. पहिली गोष्ट आहे की टीचिंगचे हे प्रकार आहेत. पर्यायामध्ये दिसतात ते टीचिंगचे काय आहेत? प्रकार आहेत. म्हणजे काय? मेमरी लेवल टीचिंग, अंडरस्टँडिंग लेवल टीचिंग, रिफ्लेक्टिव्ह लेवल टीचिंग आणि बेसिक टीचिंग. पण प्रॉब्लेम सॉल्विंग मेथड ही जी समस्या निराकरण पद्धती जी आहे ती कुठल्या टीचिंगमध्ये वापरली जाते? तर मेमरी अंडरस्टँडिंग टीचिंगमध्ये ती वापरली जात नाही, बेसिकमध्ये ती वापरली जात नाही, पण ती वापरली जाते विमर्शी स्तराच्या अध्यापनामध्ये, म्हणजेच रिफ्लेक्टिव्ह लेवल ऑफ टीचिंगमध्ये ती वापरली जाते. कारण का? मेमरी लेवल ऑफ टीचिंगमध्ये फॅक्च्युअल इन्फॉर्मेशनचा सहभाग असतो, अंडरस्टँडिंगमध्ये इन्साईट्सचा सहभाग असतो आणि रिफ्लेक्टिव्हमध्ये मात्र प्रॉब्लेम सॉल्विंगचा समावेश असतो. हे या ठिकाणी लक्षात ठेवायचे आहे. प्रश्न दुसरा बघूया. टिंबटिंब यांच्याकडून मिळालेले वर्ग अध्यापनाबाबतचे प्रत्याभरण शिक्षकांसाठी महत्त्वाचे प्रत्याभरण असते. आता इंग्लिशमध्ये बघूया. फीडबॅक ऑफ क्लासरूम टीचिंग फ्रॉम डॅश डॅश इज व्हॅल्युएबल फीडबॅक फॉर टीचर्स. आता पहिल्यांदा फीडबॅक म्हणजे काय हो? तर प्रतिक्रिया. तुमचे जे स्टेक होल्डर्स असतात, म्हणजे तुम्ही ज्यांना शिकवता ते विद्यार्थी असतील किंवा त्यांच्याशी संबंधित पालक असतील, असे वेगवेगळे घटक जे असतात ते अध्यापन प्रक्रियेमध्ये महत्त्वाचे असतात. पण ज्यावेळेस तुम्ही क्लासरूम टीचिंग करता तर कुणाचं फीडबॅक महत्त्वाचा आहे हा प्रश्न आहे. मग पहिला ऑप्शन आहे विद्यार्थी आणि ग्रंथपाल यांचा फीडबॅक, शिक्षक, सहकारी आणि ग्रंथपाल, त्यानंतर विद्यार्थी आणि पालक, आणि चौथा आहे विद्यार्थी आणि शिक्षक सहकारी. आता ज्यांना तुम्ही शिकवता तो घटक तर महत्त्वाचाच आहे. मग बी ऑप्शन होणार आहे का? नाही आहे, कारण तिथं विद्यार्थी मिसिंग आहे. आता बाकी 3 ऑप्शनमध्ये विद्यार्थी आहे, पण विद्यार्थी आणि पालक एक वेळ महत्त्वाचा आहे, पण विद्यार्थी आणि ग्रंथपाल महत्त्वाचा आहे का? नाही आहे. आणि विद्यार्थी आणि शिक्षक सहकारी महत्त्वाचं आहे का? नाही आहे. तर विद्यार्थी आणि त्यांचे पालक, कारण पालक हे जागरूक असतात आणि विद्यार्थ्याची आपल्या विद्यार्थ्याची जी काही अध्ययनाची प्रक्रिया चालू आहे ती नेमकी कशी चालू आहे त्याबद्दल ते शिक्षकांना पालक मीटिंगमध्ये भेटत असतात आणि त्यांना ते सुचवत असतात की या विद्यार्थ्याला अशा पद्धतीने गरज आहे, अशा मेथडची गरज आहे, किंवा हे त्याचं वीक आहे, याच्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करत असाल तर सांगा, वगैरे वगैरे. तर फीडबॅकमध्ये स्टुडंट्स आणि पॅरेंट्सचा फीडबॅक जो आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे. म्हणून उत्तर काय येणार आहे? फीडबॅक ऑफ क्लासरूम टीचिंग फ्रॉम स्टुडंट्स अँड पॅरेंट्स इज अ व्हॅल्युएबल फीडबॅक फॉर टीचर्स. म्हणून उत्तर येणार आहे सी ऑप्शन. प्रश्न तिसरा. स्वयं म्हणजे काय?
आता स्वयं म्हणजे काय आहे बघा, तर स्वयं स्टँड्स फॉर म्हणजे स्वयंचा फुल फॉर्मच इथं त्यांनी दिलेला आहे. तर स्वयंचा फुल फॉर्म काय आहे, ऑप्शन वाचूया. आता याच्यामध्ये हा सोपा प्रश्न आहे, हा मेमरी लेवल प्रश्न आहे, त्याच्यामुळे याचं अचूक उत्तर आपल्याला माहीत असलं की आपण ते आरामात लवकर देऊ शकतो. तर पहिलं काय दिलं आहे, स्कूल वेव्स ऑफ ॲक्शन लर्निंग फॉर यूथ अस्पायरिंग मॅप्स. मॅप्स आहे का हो, आपल्याला माहीत आहे ॲस्पायरिंग माइंड्स हे उत्तर आहे. मग दोन्ही ठिकाणी मॅप्स जे आहे ते उत्तर ए आणि सी तर होणार नाही. मग आता बघा, स्टडी वेबसाईट्स ऑफ ॲक्शन लर्निंग फॉर यंग अस्पायरिंग माइंड्स आणि डी आहे स्टडी वेब्स ऑफ ॲक्टिव्ह लर्निंग. तर वेबसाईट हा शब्द नाही आहे, तर स्टडी वेब्स ऑफ ॲक्टिव्ह लर्निंग फॉर यंग अस्पायरिंग माइंड्स हे उत्तर बरोबर आहे, म्हणून उत्तर आहे डी. हा सोपा प्रश्न होता. प्रश्न चौथा अतिशय सोपा प्रश्न आहे, फक्त हा समजून घेण्याचा प्रश्न आहे. प्रश्न काय बघा, इतिहास विषयाच्या अध्यापनासाठी टिंबटिंब ही जास्त योग्य पद्धती आहे. म्हणजेच काय, पद्धती म्हणजे नुसती पद्धती आहे का हो, नाही आहे, तर ती काय आहे, टीचिंग मेथड आहे. कुठली आहे, म्हणून इंग्लिश वाचूया. डॅश इज मोर सुटेबल मेथड फॉर टीचिंग ऑफ हिस्ट्री. म्हणजे हिस्ट्री शिकवण्यासाठी खालीलपैकी एक पद्धती अशी आहे जी अतिशय महत्त्वाची आहे इतिहास विषयाच्या अध्यापनासाठी. पहिली मेथड कुठली आहे, भूमिका पालन पद्धती. दुसरी दिग्दर्शन पद्धती. तिसरी प्रायोगिक पद्धती. आणि डिडक्टिव्ह पद्धती किंवा अवगामी पद्धती चौथी आहे. आता ABCD असे त्यांनी हे दिलेलं. आता सब्जेक्टनुसार मेथड निवडायची असते. इथं सब्जेक्ट कुठला दिला आहे, हिस्ट्री दिला आहे. मग आता डेमॉन्स्ट्रेशन मेथड आणि एक्सपेरिमेंटल मेथड ह्या ज्या आहेत त्या कशासाठी उपयोगी आहेत, सायन्ससाठी उपयोगी आहेत, बरोबर. मग ह्या तर दोन होणार नाही इतिहासासाठी. मग राहिला रोल प्ले मेथड आणि डिडक्टिव्ह मेथड. आता डिडक्टिव्ह मेथड ही पद्धती जेव्हा व्याकरण शिकवतो तेव्हा ती जास्त उपयोगी असते. आणि इतिहासाचं ज्यावेळेस एखादा प्रसंग मुलांसमोर उभा करायचा असेल तर तिथं आपली रोल प्ले मेथड जी आहे किंवा भूमिका पालन पद्धती जी आहे ती अतिशय उपयोगी आहे. म्हणून उत्तर काय असणार आहे, रोल प्ले मेथड इज मोर सुटेबल मेथड फॉर टीचिंग ऑफ हिस्ट्री. इतिहास विषयाच्या अध्यापनासाठी भूमिका पालन पद्धती ही जास्त योग्य पद्धती आहे. पाचवा प्रश्न अतिशय छान आहे कारण मूल्यमापनावर आधारित प्रश्न आहे. आणि प्रश्न काय बघा, अध्यापन प्रक्रियेचे नियमन टिंबटिंब मूल्यमापनाद्वारे केले जाते. लर्निंग प्रोसेस इज मॉनिटर्ड बाय डॅश डॅश इव्हॅल्युएशन. आता नैदानिक, स्थाननिश्चिती, आकारिक आणि साकारिक मूल्यमापनाचे हे 4 प्रकार आहेत. आता यामध्ये बघा, लर्निंग प्रोसेस इज मॉनिटर्ड बाय डॅश इव्हॅल्युएशन म्हणजेच काय की अध्यापन प्रक्रियेचे नियमन टिंबटिंब मूल्यमापनाद्वारे केले जाते. पण लर्निंग प्रोसेस मॉनिटर्ड करायची म्हणजे कुठलं इव्हॅल्युएशन, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे समेटिव्ह इव्हॅल्युएशन ही शेवटी असते, बरोबर. समेटिव्ह इव्हॅल्युएशन म्हणजे 10वीची परीक्षा शेवटची, 12वीची परीक्षा शेवटची, याच्याद्वारे मुलांचा रिझल्ट कळतो. पण लर्निंग प्रक्रियेचं नियमन करायचं असेल किंवा लर्निंग प्रोसेसला जर कंट्रोलमध्ये ठेवायचं असेल तर नेहमी उपयोगी पडणारी कुठली पद्धत आहे, तर ती पद्धत आहे फॉर्मॅटिव्ह. कुठली पद्धत आहे, फॉर्मॅटिव्ह. त्यालाच आपण काय म्हणतो, आकारिक. त्यामुळं आता हे उत्तर कसं होणार आहे बघा. आकारिक म्हणजे काय, एखादा घटक शिकवला, 1 आठवड्यानंतर त्या घटकावर आधारित परीक्षा घेतली. 3 महिने शिकवला सिलेबस, 3 महिन्यानंतर एक त्रैमासिक परीक्षा घेतली. 6 महिने शिकवला, 6 महिने शिकवल्यानंतर तो 6 महिने शिकवलेला घटक कळलेला आहे का, त्यासाठी 6माही परीक्षा घेतली. ह्या ज्या इंटरवल जे एक्झाम होत असतात त्याला आपण कंटिन्युअस एज्युकेशनमध्ये किंवा इव्हॅल्युएशनमध्ये खूप महत्त्व आहे. त्याच्यामुळं फॉर्मॅटिव्ह इव्हॅल्युएशन हे उत्तर असणार आहे. डायग्नोस्टिक, नैदानिक कसोटी वापरली जाते ती एखाद्या स्किलचं निदान करण्यासाठी. कुठल्या स्किलमध्ये तो मुलगा कमजोर आहे किंवा चांगला आहे हे शोधण्यासाठी डायग्नोस्टिक टेस्ट वापरली जाते. पण हे लर्निंग प्रोसेसला मॉनिटर नाही करत. त्यामुळे हे दोन्ही होणार नाहीत, प्लेसमेंट देखील होणार नाही, हे देखील होणार नाही, पण फॉर्मॅटिव्ह इव्हॅल्युएशन होणार आहे. म्हणून उत्तर आहे अध्यापन प्रक्रियेचे नियमन आकारिक मूल्यमापनाद्वारे केले जाते. आणि या ठिकाणी 2023 मार्चमध्ये जी 2023मध्ये जी परीक्षा झाली होती सेटची
त्याचा जो पहिला पेपर होता त्याच्यातील जो पहिलं युनिट आहे टीचिंग ॲप्टिट्यूडचं, ते युनिट त्यातले 5ही प्रश्न अतिशय सोपे प्रश्न होते माझ्या मते. 5ही प्रश्नांचं आपण विश्लेषणासहित त्याची उजळणी आपण केलेली आहे. व्हिडिओ पूर्ण बघितला त्याबद्दल मी खूप खूप आभारी आहे. आपण असाच व्हिडिओ घेऊन पुन्हा एकदा 5 नवीन प्रश्न घेऊन येणार आहोत. धन्यवाद.